स्वरांजली न्यूज चॅनलचे आपले संस्थापक दयानंदजी मांगेल सर यांची पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महासभे सचिवपदी निवड झाली आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा सत्कारांचा वर्षाव होत असताना आपल्याच एक सदस्यांच्या वतीने आपल्या ह्या परिवाराच्या वतीने त्यांचा आज या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे। या सत्कारासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि याच कार्यक्रमाला सुरुवात करतो। वास्तविक पाहता या कार्यक्रमासाठी आपल्या माणसाचा सत्कार आपण का करायचा असतो तर त्याला सुद्धा एक प्रेरणा मिळाली पाहिजे की आणखी पुढे जाण्यासाठी जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत। ते आयुष्य हे संघर्षावर चालत असतं। कुणीही आपल्याला घरी बसून काही देऊ शकत नाही। जेवढा आपण संघर्ष करतो तेवढं आपलं नाव आणि कीर्ती मूर्ती कितीही लहान असली कीर्ती महान करता येत असते। अगदी आपल्याला या महाराष्ट्र देशामध्ये इतिहास आहे हा इतिहास आजही जिवंत कशामुळे राहतो तर थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा। हा बोध घेऊन ही माणसं जगत असतात। निश्चितपणे आपल्यालाही समाजालाही देणं असतं। समाजानं देशानं मला काय दिलं त्यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो ही विचारधारा घेऊन जे काम करतात ते माणसं हे जगाच्या पटलावर पुढे जात असतात। असंच आपल्या कार्यातून आपली ओळख निर्माण करणारे आपल्या स्वरांजली न्यूज चॅनलचे संस्थापक दयानंदजी मांगेल सर यांना सचिवपद मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून अगोदर स्वागत करणं गरजेचं आहे। या अर्थाने माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता ते माझ्या हातात नाहीच आणि नव्हतं सुद्धा। मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नाही आणि कोणाच्याच हातात नाही आणि हाताच्या रेषावर नव्हे तर हाताच्या मागे असणाऱ्या निर्धार मनगटामध्ये प्रत्येकाचं भविष्य दडलेलं असतं आणि हे भविष्य शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। भागोमत भाग्य नाही बदलेगा असं जरी म्हणलं असलं तरी आपण आपलं कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व गाजवण्यासाठी आपल्याकडे जे स्किल आहे जे सुप्त कलागुण असतात त्यासाठी आपण झटलं पाहिजे आणि असं झटून शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आपले दयानंदजी मांगेल सर यांचा सत्कार आपल्या परिवाराच्या वतीने होत आहे। या ठिकाणी सत्कार करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। या सत्कारासाठी आवर्जून आपल्या कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख कामगारांचा आवाज असणारे विष्णू कारंपुरी महाराज हे आवर्जून उपस्थित आहेत। त्याचबरोबर तुळजापूरहून आलेले जे आपले तुळजापूरच्या मंदिरातले पुजारी आहेत त्यांचं सर्वांचं भालेराव सर त्याचबरोबर नक्का सर सर्वांचं परिवाराच्या वतीने सत्कार होत आहे तो सरांनी स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो। पद्मशाली समाजासाठी त्यांचं आजच नाही तर गेल्या कित्येक वर्षापासून पद जरी नसलं तरी काम चालू आहेच। प्रत्येक वेळेस आपण चॅनलच्या माध्यमातून पाहतच असतो की समाजाचं कुठलाही कार्यक्रम असो काम असो ते आवर्जून स्वतःहून
स्वतःच्या पदरचा खर्च करून समाजासाठी झटत असतात आणि अशा व्यक्तीला बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं अशी छानशी संधी मिळाली, जे खरोखरच काम करतात समाजासाठी, त्यांना संधी मिळाली याचा एक फार मोठं अभिमानसुद्धा वाटतो आणि नक्कीच ते या संधीचं सोनं करतीलच, कारण योग्य व्यक्तीच्या हातात ही सूत्र मिळाल्यावर ते योग्य काम करून दाखवतीलच यात काय वाद नाही. आणि आणखी एक जाहीर करू इच्छितो की फारच लवकर आपलं पुन्हा एकदा जनक्रांती न्यूज चॅनल नव्या जोशनी नव्या जोमाने चालू होत आहे. कौटुंबिक सत्कारानिमित्त मामले सरांचं आपण सर्वांनी प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं धीर वाढवण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अशा प्रकारचा आपण एक छोटासा घरगुती कार्यक्रम उपस्थित केले. सर्व मान्यवर, तुमच्या भगिनी आणि पुजारी, विजापूर देवी दर्शन सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आणि मामलेल सरांनी ज्या वेळेला निवड झाली पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र सेक्रेटरीपदी, निवड झाल्या पहिल्या दिवशी मी सत्कार केला. कारण का ते आमच्या समाजाचं महत्त्वाचं पद आहे आणि ते पद एका चांगल्या माणसाला आणि ते चांगल्या नावारूपाला नेण्यासाठी किंवा त्यांना पुढं ते अनेक लोक ते समाजामध्ये काम करणारे, पण समाजपेक्षा मी कसं पुढं जाणे या उद्देशाने त्याचं काम करतो. एक समाजाचा पद्मशाली ज्ञाती संस्थेचा उपाध्यक्षपर्यंत मी काम केलेलं आहे, अजून देखील जातो. परंतु तिथले काय व्यवस्था आहे ना, ते राजकीय क्षेत्राला सुरुवात करण्यासाठी ते परंतु अशा माणसाकडे सूत्र मिळाले पश्चिम महाराष्ट्राचं की ते खरोखरच आपल्या चॅनेलला सुद्धा गौरवास्पद आहे, त्यांना सुद्धा गौरवास्पद आहे, आमच्या सर्व मित्रमंडळी देखील तुमचं सहकार्य गौरवास्पद आहे. आणि आपण जे काम या माध्यमातून कराल त्यात आमचं पूर्णपणे आमचं सर्वांचं वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने मला पूर्ण सहकार्याचं या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी अभिवचन देतो. आणि आपण घेतलेल्या जो विकास कामाचा आराखडा आहे, जिथं जिथं तुम्हाला अडवाय तिथं तिथं मी एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये सुद्धा अडवून त्या ठिकाणी त्यांना बोलू शकतो. एवढं आपलं त्या ठिकाणी सेवा आहे, म्हणजे मार्कंडे चरणी माझी सेवा आहे. त्यामुळं आपण सर्वांनी मिळून त्या मामले सगळे जे आपण सत्कार केला, हे सत्कार आम्ही तुम्हाला पोस्टाराबरोबर आम्हाला सुद्धा समाजामध्ये लौकिक मिळावा, पाठिंबा मिळावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. असेच उत्तरोत्तर तुमचं प्रगती घडो आणि जे घेतलेले काम यशस्वी हो, अशा प्रकारची प्रार्थना आहे तुझ्यावरच्या मी आणि मार्कंडे चरणी करतो. आणि आम्हाला बोलायला दिल्याबद्दल सर्व आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. आज मागील 10 वर्षापासून एक परिवार म्हणून सगळ्यांनी साथ दिलेला आहे. सगळ्यांनी आपलं चॅनल म्हणून इथपर्यंत चॅनलचं प्रगती केलेलं आहे. तर यातूनच एक समाजसेवा आपल्या हातून घडलेला आहे. तर त्या समाजसेवेचं पावती म्हणून आपल्याला एक समाजाचं पद मिळालेलं आहे. तर त्या पदाचा वापर करून आपलं चॅनल आणि समाजाला काय आवश्यकता आहे, विद्यार्थी असू द्या किंवा विविध वर्गाला, समाजासाठी सदैव मी काम करतच राहणार आहे. आणि त्या माध्यमातून चॅनलच्या दृष्टिकोनातून आपलं एक परिवार, तर जे मागील 10 वर्षापासून प्रत्येकाला वाटते आपलंच चॅनल आहे, त्याचप्रमाणे सगळ्यांचं सहकार्य आणि सगळ्यांनी जे मनापासून काम करताय त्यामुळेच मी इथपर्यंत पोचलो. आणि यापुढेही आपण सगळ्यांनी मिळून असंच पुढं जाऊ आणि याच पद्धतीने सगळ्यांचं सहकार्य आहे आणि राहणार. एवढंच बोलून मी 2 शब्द सांगतो. खूप म्हणजे महत्त्वाची म्हणजे आनंदाची बातमी आहे सगळं स्वरांजली परिवारासाठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. स्वरांजली चॅनल मागील 10 वर्षापासून आपल्या पूर्व भागात जे स्लोगन, जे चॅनलचं स्लोगन आहे, पूर्व भागाचं वैभव, त्याचप्रमाणे वैभव प्राप्त केलेलं आहे. आणि ह्या गोष्टीला पूर्णतः स्वतः चॅनलचे संस्थापक, अध्यक्ष आणि संपादक दयानंद मामड्याल सर हे कारणीभूत आहेत. आणि त्यांना योग्य साथ दिलेली आतापर्यंत कवयित्री बुधारण मॅडम, चित्ताई, या दोघांमुळेच हा चॅनल आतापर्यंत टिकून आहे असं म्हणायला काही म्हणजे अवघड ठरणार नाही. तर आज विषय असा आहे की आज अखिल
भारत पद्मशाली संगम पश्चिम त्या महाराष्ट्र. सचिव सॉरी अखिल भारत पश्चिम महाराष्ट्राच्या सचिवपदी आपल्या आमचे सर श्री दयानंद मामले सर यांची निवड झाल्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे आणि त्यांना हवी वाटचालीस मनापासून शुभेच्छा. आणि त्यांनी परवा असं म्हणजे मला बोलून दाखवलं वैयक्तिकरित्या म्हणजे केबिनमध्ये बसताना की आता हे एक मोठं पद मिळाल्यानंतर मी सर्वांना जे कार्य करतात म्हणजे समाजासाठी पुढे येतात मग त्यांना मी निवड करून मग ती त्यांची एक कमिटी स्थापन करून आपण सगळे मिळून आपण काम करूयात तेव्हा तुमचं पण मला म्हणजे सहकार्य लागेल असं म्हणले होते. मला खूप छान वाटलं आणि मी आशा करतो की त्यांनी आम्हाला पण संधी द्यावं त्यांच्यासोबत काम करण्याची. आणि पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो. खरंच मी पुन्हा एकदा आभार मानतो. आमच्या या सुंदर अशा या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित दयानंद मामले सर यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित शिवसेना महानगर प्रमुख निष्ठावंत नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व अशा प्रकारे कामगाराचा आवाज बनलेले विष्णू कानपुरे महाराज, भालेराव सर, त्याचबरोबर साईराम सर, उदाराम मॅडम या सर्वांचं नावं मी नाही घेतली तरी आपण ओळखून घ्यावं. त्याचबरोबर तुळजापूरचे आपले पुजारी संतोष पवार सर या सर्वांचं मी स्वरांजली न्यूज चॅनलच्या परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो.